महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे, कारण डिसेंबर मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहेत। आणि महत्त्वाची माहिती म्हणजे मागच्या काही काळामध्ये अशी चर्चा चालू होती की हे पैसे काही महिलांना मिळणार नाहीत, यामध्ये पात्रता तपासली जाणार आहे, कोणत्या महिलांना येणार आहेत, ते कसे येणार आहेत, याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। आणि नेमके किती महिन्याचे पैसे या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। या चॅनलवर जर तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर आपलं हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरून महत्त्वाच्या योजनांची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामध्ये पीक विमा असेल, अनुदान असेल, शासनाचे नवनवीन GR असेल, अशी सर्व माहिती आणण्याचा प्रयत्न करतो। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या अगोदर निवडणुकीच्या अगोदर या शासनाने आपल्या या बहिणींना 3000 रुपये एकदाच दिले होते। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे एकदाच दिले। आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अशी सुद्धा चर्चा होती विरोधकाकडून की हे लाडक्या बहिणींना पैसे नंतर मिळणार नाहीत, ही योजना चालणार नाही, ही योजना बंद पडेल। पण असं काहीही होणार नाहीये मित्रांनो, कारण आता डिसेंबरचा हप्ता सुद्धा मिळणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय की लाडकी बहीण ही योजना आम्ही असेपर्यंत ही चालूच राहणार आहे, कारण निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आम्हाला भरघोस मतदान केलं, भरघोस मतांनी निवडून दिलं, त्यामुळे ही लाडकी बहीण महत्त्वाची योजना आहे आणि ही योजना आम्ही बंद पडू देणार नाहीत। आणि मित्रांनो, काही काळ तर अशी चर्चा होती की जानेवारी आणि डिसेंबर या 2 महिन्याचे 3000 रुपये एकदाच महिलांना देण्यात येणार आहेत। पण मित्रांनो, आता मकर संक्रांती आहे, मकर संक्रांतीमुळे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे मिळणार होते, पण मात्र मित्रांनो आता डिसेंबरचा हप्ता हा चालू देणं सुद्धा झालेला आहे, काही महिलांच्या खात्यात आलेला आहे। आणि हा कोणत्या महिलांचे येणार आहे तर महत्त्वाचं आहे मित्रांनो की ज्या महिला या योजनेसाठी नोंदीत आहेत, ज्यांनी नोंदणी केलेली आहे आणि ज्यांचा अर्ज अप्रूव्हल झालेला आहे, अशा सर्व महिलांच्या खात्यात हे डिसेंबर महिन्याचे पैसे येणार आहेत। आणि जे काही म्हणत होते की काही महिलांचे बंद पडणार, तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की हा हप्ता सर्व महिलांच्या खात्यात जाणार आहे। मात्र त्यानंतर जसं PM किसान योजनेचे जे पात्र शेतकरी नव्हते अशा शेतकऱ्यांना सुद्धा पैसे गेले, तसं या योजनेमध्ये ज्या काही अपात्र महिला असतील त्यांना सुद्धा पैसे जे जातात तर त्याची तपासणी ही नंतर केली जाईल। पण हा जो हप्ता आहे डिसेंबरचा, हा सर्व महिलांच्या खात्यात जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या पात्र महिला आहेत त्या सर्व महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता हा चालू झालेला आहे। काही महिलांच्या खात्यात आला असेल, ज्यांच्या आला नसेल त्यांच्या सुद्धा येईल। ही अशी महत्त्वाची माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतर ही सर्व महिलांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।